बघा, ट्रान्सफॉर्मरचा नवीन कन्सेप्ट आपण बघत आहोत आणि त्या कन्सेप्टचं नाव काय आहे? लॉसेस इन अ ट्रान्सफॉर्मर. ओके, काय बघतोय आपण? लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. देअर आर टू काइंड्स ऑफ लॉसेस. ओके, तसं जर बघितलं तर फिक्स लॉसेस, व्हेरिएबल लॉसेस अशा पद्धतीच्या लॉसेस येतात. पण ठीक आहे, आपण त्याला काय म्हणलोय? कॉपर लॉसेस आणि आयर्न लॉसेस. कॉपर लॉसेस असे लॉसेस आहेत जे काय होतात? विथ रिस्पेक्ट टू करंट बदलत राहतात. कॉपर लॉसेस हे असे लॉसेस आहेत जे विथ रिस्पेक्ट टू करंट बदलत राहतात. म्हणजे करंट वाढला तर कॉपर लॉसेस वाढणार आहेत, करंट कमी झाला तर कॉपर लॉसेस कमी होणार आहेत. त्याच्यानंतर आयर्न लॉसेस. आयर्न लॉसेस हे त्या कोरवर डिपेंड करतात आणि हे व्होल्टेजवर डिपेंड करतात. ओके, इट इज डिपेंड ऑन व्होल्टेज. म्हणजे हे करंटवर डिपेंड आहेत, हे व्होल्टेजवर डिपेंड आहेत. पॉवर फॅक्टरवर काही डिपेंड आहे का? नाही. म्हणून ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशामध्ये मोजतात? KVA, MVA किंवा व्होल्ट ॲम्पियरमध्ये मोजतात. येते लक्षात? हे आपण बघितलं होतं. आता बघा, दोन टाईपचे कॉपर लॉसेस. कोणते? प्रायमरी कॉपर लॉसेस आणि सेकंडरी कॉपर लॉसेस. म्हणजे प्रायमरी वाइंडिंगला जर लॉसेस होत असेल I2R, त्याला आपण काय म्हणू? प्रायमरी वाइंडिंग लॉसेस. आणि सेकंडरी वाइंडिंगला जर कॉपर लॉसेस होत असेल तर त्याला आपण I2² R2. इथं I1² R2 R1, I1² R1 आणि I2² R2 म्हणजे I² R लॉसेस. कॉपर लॉसेस म्हणजे काय रे? I² R लॉसेस. हीटच्या फॉर्ममध्ये व्हेन करंट फ्लोईंग थ्रू कंडक्टर, हीट इज प्रोड्यूस इन दॅट कंडक्टर. आणि ते I² RT जे असतंय त्यातले I² R लॉसेस म्हणजे काय? कॉपर लॉसेस. कॉपर लॉसेस बघा, वाइंडिंग कशाची असते रे? कॉपरची. मग त्या वाइंडिंगमध्ये जे लॉसेस होतात त्याला काय म्हणतात? कॉपर लॉसेस म्हणतात. मग प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग त्याच्यामध्ये जे लॉसेस असतात त्याला प्रायमरी कॉपर लॉसेस, याला सेकंडरी कॉपर लॉसेस म्हणतात. मग फुल लोड कॉपर लॉसेस जे असतील, फुल लोड कॉपर लॉसेस काय असतील? पिको फुल लोड इज इक्वल्स टू I1² R1 प्लस I2² R2. पण हाफ लोडसाठी आपण पिको फुल लोड, पी कॉपर फुल लोड डिवायडेड बाय 4 घेत असतो. लक्षात घ्या, हे न्यूमरिकलला तुम्हाला फायदा देईल. तर हे झाले कॉपर लॉसेस. समजलंय का? बाळा कळलं का? कॉपर लॉसेस. कॉपर लॉसेस म्हणजे वाइंडिंगमधले लॉसेस. हे प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग. आणि फुल लोडसाठी हे असतं आणि हाफ लोडसाठी बाय 4 असते. फुल लोड बाय 4. आता आयर्न लॉसेस डिपेंड ऑन व्होल्टेज. किती व्होल्टेज आहे त्याच्यावर आयर्न लॉस डिपेंड करते. ओके, आता याचे दोन प्रकार पडतात. एक हिस्टेरिसिस लॉसेस आणि एक दुसरं ईडी करंट लॉसेस. हिस्टेरिसिस लूप पाहिले तुम्ही शिकलेत FEEला. तर हे हिस्टेरिसिस लूप जेवढं मोठं त्याचा अर्थ तेवढे लॉसेस जास्त होतात. ओके, तर सॉफ्ट मटेरियल जर वापरलं तर हे ट्रान्सफॉर्मरचे लॉसेस कमी होतात. ओके, तर हिस्टेरिसिस लॉसेसमध्ये पहिला लॉसेस म्हणजे आपण कोणतं मटेरियल वापरतो? लो रिलक्टन्सवालं मटेरियल वापरतो आणि सॉफ्ट मटेरियल वापरतो जेणेकरून हिस्टेरिसिस लॉसेस कमी होतील. आणि ईडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मरच्या E शेप, I शेप, L शेप, D शेप, C शेप अशा काय करतो? कोरचं लॅमिनेशन करून ते कंबाईन करतो. एक अखंड कोर नसतं, तर अशा त्याच्यात चकत्या चकत्या असतात, बारीक बारीक पार्ट्स असतात. ओके, जेवढं बारीक तेवढं लॉसेस कमी. तर हिस्टेरिसिस लॉसेस आणि ईडी करंट लॉसेस असे दोन लॉसेस आहेत. तर हिस्टेरिसिस लॉसेस इज डिपेंड ऑन KH म्हणजे हिस्टेरिसिस कॉन्स्टंट, BM म्हणजे मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी विथ त्याचा पॉवर काय? 1.67 इंटू फ्रिक्वेन्सी इंटू व्हॉल्यूम. ओके, आता तुम्ही म्हणाले हे व्होल्टेजवर डिपेंड करतं. म्हणजे अरे जेवढं जास्त व्होल्टेज तेवढं फ्लक्स डेन्सिटी तेवढी जास्त ना. म्हणजे इट इज डिपेंड ऑन व्होल्टेज इनडायरेक्टली. बघा, ईडी करंट लॉसेसमध्ये परत KE म्हणजे काय? ईडी करंट कॉन्स्टंट. त्याच्यानंतर BM² म्हणजे मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी त्याचा स्क्वेअर इंटू F² इंटू T म्हणजे थिकनेस स्क्वेअर. तर इथं व्हॉल्यूम आणि थिकनेस आहे. पण B म्हणजे काय रे? जेवढं जास्त व्होल्टेज तेवढे जास्त फ्लक्स तयार होणार आणि जेवढे जास्त फ्लक्स तेवढं काय असेल? फ्लक्स डेन्सिटी असेल. म्हणजे इट इज डिपेंड ऑन B. ओके, इथं लक्षात. तर तेवढे लॉसेस जास्त होतील. हे आहे हिस्टेरिसिस लॉसेस आणि दुसरं ईडी करंट लॉसेस. मग डिपेंड ऑन लॉसेस देअर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. लॉसेसवर ट्रान्सफॉर्मरचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात. पहिला आयडियल ट्रान्सफॉर्मर ज्याच्यामध्ये लॉसेस नसतात आणि प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये लॉसेस असतात. नसतात. ओके, नसतात वर आयडियल ट्रान्सफॉर्मर
आणि कशामध्ये असतात, प्रॅक्टिकली पॉसिबल असतात. ओके, आयडियल ट्रान्सफॉर्मर फक्त आयडियल थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, ॲक्च्युली असा ट्रान्सफॉर्मर अस्तित्वातच नाही. मग सर ते कशाला शिकायचं, पण आयडियल माहीत झालं तर तुम्हाला प्रॅक्टिकलचा विचार करता येईल. तर बघा, आयडियल ट्रान्सफॉर्मर हा असा ट्रान्सफॉर्मर आहे की त्याच्यामध्ये काय आहे, लॉसेस आर झिरो, लॉसेस आर झिरो, प्रायमरी अँड सेकंडरी रेजिस्टन्स आर झिरो. बघा, हे जर झिरो असेल तर हे लॉसेस होणार नाहीत, हे जर झिरो असेल तर हे लॉसेस होणार नाही. त्याच्यानंतर लिकेज फ्लक्सच नाहीत, फ्लक्सच नाही तर बीचा विषय नाही, हे सगळं झिरो येईल. मग फ्लक्स नाही तर बी झिरो येईल. बघा, बी काय येईल, झिरो, आणि बी झिरो आलं, बघा इथं काय आर झिरो. मग आर झिरो आलं तर हे लॉसेस होणार नाहीत, बी झिरो आलं तर हे लॉसेस होणार नाही, म्हणजे लॉसेस आर झिरो. कॉपर लॉसेस बी इन आणि आयर्न लॉसेस बी आर झिरो. स्मॉल करंट इज सफिशियंट टू डेव्हलप फ्लक्स. थोडा करंट जरी दिला प्रायमरीला तर तो करंट सफिशियंट आहे फ्लक्स डेव्हलपमेंटसाठी. येतं लक्षात. त्याच्यानंतर E1 इज इक्वल्स टू V1, जिथं एवढा सप्लाय दिला तेच सप्लाय व्होल्टेज आणि इंड्यूस EMF सेमच. आता मला काल परवा कोणी विचारलं होतं E1 आणि V1 काय, तर आयडियलमध्ये कॉन्स्ट सेम आहे पण प्रॅक्टिकलमध्ये थोडा फरक असतो. तसंच E2 इज इक्वल्स टू V2 अँड E2 इज इक्वल्स टू V2, कारण लॉसेस याच्यात झिरोचे. मग K इज इक्वल्स टू E2 बाय E1 इज इक्वल्स टू V2 बाय V1, हे आयडियली. ओके, इफिशियन्सी 100% याची, रेग्युलेशन 0%, म्हणजे इरेग्युलॅरिटी किती, 0. जेवढा सप्लाय इनपुटला दिला अख्खा सप्लाय आउटपुटला जाणार आहे. तर हे तुमचं आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे. हे काय आहे तुमचं आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर ॲट नो लोड, जर आयडियल ट्रान्सफॉर्मरला लोडच लावला नाही तर आयडियल ट्रान्सफॉर्मर पॉवर कन्झम्पशन किती करेल, 0. पॉवर कन्झम्पशन किती करेल, 0, एकदम शून्य पॉवर लागणारच नाही त्याला. पण आयडियली असं शक्य आहे का विदाऊट पॉवर सप्लाय चालेल का, नाही. ओके, ॲट नो लोड पॉवर कन्झम्पशन इज 0. तर बघा, V1 इज इक्वल्स टू E1, E2 हे फ्लक्स आहे आणि हे कसं आहे एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहे. येतं लक्षात. सो दिस इज आयडियल ट्रान्सफॉर्मर. कोणाकोणा समजलंय, काहीच अडचण नाही ना. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर ॲट नो लोड पाहिलं, लोड नसताना. ओके, नो लोड, नो लोड, लोडच नाही लावला, आयडियली ॲट नो लोड. आता समजा त्याला लोड लावलं, समजा याला लोड लावलं, लोड लावल्यावर काय झालं, करंट फ्लो झाला, हे I1 हे I2. मग तुम्हाला माहिती आहे नो लोड लोडिंग कंडिशनला काय होतं, करंट फ्लो होतो. मग ∅2 काय आहे तुमचा, काय कॉस ऑफ फाय काय असते, अँगल असतो, पॉवर फॅक्टर अँगल. तर हा पॉवर फॅक्टर अँगल बघा, E1 आणि V1 सेमच आहे, फक्त निगेटिव्ह आहे. आणि याच्यामध्ये करंट हा थोडा लॅगिंग आहे. का लॅगिंग आहे रे, वाइंडिंग आहे, वाइंडिंग असल्यामुळं करंट लॅगिंग जाईल. मग याचा इफेक्टिव्ह तुम्हाला घ्यावं लागतं. मग याला I2 डॅशने बदलतात. हे I2 आहे, इकडे गेल्यावर काय येईल, I2 डॅशमध्ये बदलल. ओके, आणि याचा रिझल्टंट आहे बघा, हा IM म्हणजे काय, मॅग्नेटायझिंग करंट. IM म्हणजे काय, मॅग्नेटायझिंग करंट. आणि I1 हा असेल याचा रिझल्टंट. कशाचा, I2 डॅश प्लस IM ह्या दोन्हीचा व्हेक्टर रिप्रेझेंटेटिव्ह, व्हेक्टर रिझल्टंट काय असेल, I1. मग I1 इज इक्वल्स टू I2 डॅश प्लस IM व्हेक्टरमध्ये, हा लक्षात घ्या, व्हेक्टर ॲडिशन दोघांची. सो I1 इज इक्वल्स टू I1 इज इक्वल्स टू I2 डॅश प्लस IM रिझल्टंट. मग आता I2 डॅश काय रे, हा I2 जो आहे ना, K इंटू I2 घ्या, म्हणजे I2 डॅश इज इक्वल्स टू K इंटू I2. आणि K काय रे, N2 बाय N1. K काय आहे, N2 बाय N1, टर्न्स रेशो ना. तर जनरली हे नाही विचारणार तुम्हाला, पण आयडियल ट्रान्सफॉर्मर काय, लोडिंग आणि नो लोडिंग. हे नो लोडिंगला काही पॉवर कन्झम्पशन 0 आहे. लोडिंग कंडिशनला हे पहा, सप्लाय दिला, ह्या फ्लक्स इकडं लिंक झाला, याच्यामध्ये EMF इंड्यूस झाला, हा लोड दिला, हा काय लोड. मग ह्या फ्लक्स आहेत. तर I2 करंट बघा, E1 E2
E2. आता E2 म्हणजे काय, V2. E2 म्हणजे V2. तर याच्यामधून I2 करंट फ्लो होणार आहे. हा I2 कसा असेल रे, लॅगिंग असेल. का बरं लॅगिंग, कारण वाइंडिंग्स आहे, वाइंडिंग्स आहेत. वाइंडिंग इंडक्टिव्ह लोड आहे. इंडक्टिव्ह लोड म्हणून हा थोडा मागं राहतो, हा थोडा मागं राहतो, मग ∅2. मग आता याचा रिझल्टन आपण घेतलं तर डॅश डॅश घेतलं आणि ह्याला I2 ला I2 डॅश लिहिलं. लक्ष द्यायचं, I2 ला काय लिहिलं, I2 डॅश. आणि हा काय आहे, मॅग्नेटायझिंग करंट आहे. हा काय, मॅग्नेटायझिंग करंट. मग मॅग्नेटायझिंग करंट आणि हे I2 ह्या दोन्हीचा रिझल्टंट I1 असेल. मॅग्नेटायझिंग करंट आणि I2 ह्या दोन्हीचा रिझल्ट I1 असेल. I1 म्हणजे तुमचा प्रायमरीचा करंट. I1 म्हणजे काय, प्रायमरीचा करंट. मग I1 प्रायमरीचा करंट किती असेल रे, प्रायमरीचा करंट हा सेकंडरीचा इफेक्टिव्ह करंट. लक्ष दे बाळे, I1 म्हणजे प्रायमरीचा करंट हा सेकंडरीचा इफेक्टिव्ह करंट इन प्लस मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे काहीच नसताना जो करंट असतो त्याला आपण मॅग्नेटायझिंग करंट म्हणतो. तर ह्या दोन्ही करंटच्या बरोबरीत असतं. हे आयडियल. ओके, थोडा तुम्हाला वेक्टरच्या पार्ट शिकायच्यात. इथपर्यंत समजलं, कोणाकोणाला समजलं, सो राईट डाऊन. लक्ष द्या, आयडियल ट्रान्सफॉर्मर पाहिलं आपण. लक्ष द्या, आयडियल ट्रान्सफॉर्मर आपण पाहिलं. आता काय बघायचं आपल्याला, प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर पाहायचं. ओके, प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर मध्ये नो लोड आणि लोडिंग कंडिशन दोन्ही पाहिजे. तर सगळ्यात पहिले नो लोड. नो लोड म्हणजे I0 आपण कन्सिडर करू किंवा IO म्हणून नो लोड. तर नो लोड करंट हा जो काही IO आहे, I0 आहे, तो दोन कंपोनंट मध्ये स्प्लिट होतो. एक मॅग्नेटायझिंग कंपोनंट आणि दुसरा ऍक्टिव्ह कंपोनंट किंवा त्याला कोअर कंपोनंट म्हणायचो आम्ही. ओके, IC फॉर कोअर कंपोनंट आणि IM फॉर मॅग्नेटायझिंग कंपोनंट. मग I0 म्हणजे नो लोड करंट इज स्प्लिट अप इंटू I कोअर आणि IM. दोन्ही कोअर लॉसेस आहेत, लक्षात घ्या, दोन्ही कोअर लॉसेस आहेत. IC म्हणजे काय, कोअर कंपोनंट. IM म्हणजे काय, मॅग्नेटायझिंग कंपोनंट. दोन्हीचं वेक्टर ॲडिशन काय येईल, नो लोड करंट. सो नो लोड करंट इज इक्वल्स टू IM प्लस IC, वेक्टर ॲडिशन. मग IM म्हणजे काय रे, वॅटलेस कंपोनंट आणि IC काय आहे, विथ वॅटेज कंपोनंट. तर IM काय असेल, I0 साइन ∅0. बघा IM काय, साइन ∅0 काय असेल रे, साइन ∅0 सांगा बरं याच्यातून. हे जर 90 डिग्री असेल, साइन काय असते, कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू कोणती, IM. ही IM तर ही पण IM ना, कोणासमोरील बाजू IM डिवायडेड बाय कर्ण. कर्ण काय, I0. तर याच्यावरून तुम्ही IM ला काय लिहू शकता, I0 साइन ∅0 लिहू शकता का. त्याच पद्धतीने कॉस ∅0 काय रे, IC अपॉन I0. मग IC इज इक्वल्स टू काय रे, I0 कॉस ∅0. हे इथंच लिहिलं. IM इज इक्वल्स टू I0 साइन ∅0, IC इज इक्वल्स टू I0 कॉस ∅0. बाळे लक्ष दे. आणि मग I0 इज इक्वल्स टू तुम्हाला माहिती आहे, कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंचीचा वर्ग, पायथागोरस थिअरम. आणि फाय इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ y/x. सिम्प्लिफाय केलं तर हे येईल तुमचं नो लोड वॅटेज. म्हणजे ट्रान्सफॉर्मरला सप्लायच नाही दिला तर त्यावेळेस वॅटेज किती असेल, I1 प्लस I1 इंटू IC असेल. येतं लक्षात. V1 I1 I0 कॉस ऑफ फाय, हे काय आहे, IC आहे ना. V1 I0 कॉस ऑफ ∅0. मग I0 कॉस ऑफ ∅0 काय आहे, IC आहे. तर W0 इज इक्वल्स टू I1 V1 इंटू IC. समजलं. तर हे नो लोड, काहीच लोड नसला तरी एवढं वॅटेज असेल, याला आपण W0 म्हणतो. त्याच्यानंतर आता प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मर विथ लोड. लोड दिला आपण, काय दिलं, लोड दिला. मग आपण पहिले इंडक्टिव्ह, तुम्हाला माहिती आहे 3 टाईपचे लोड आहे, इंडक्टिव्ह लोड, कॅपॅसिटी लोड, रेजिस्टिव्ह लोड. मग याच्यावरूनच तुम्ही RL RC RLC बनवलं होतं, आठवतं तुम्हाला. तसा आपण सुरुवातीला इंडक्टिव्ह लोड दिला. इंडक्टिव्ह लोड दिला तर हा आला तुमचा सप्लाय आणि हे आलं तुमचा फ्लक्स. तर तुम्हाला माहिती आहे हे काय असेल, लॅगिंग असेल. तर याला डॉट 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 डॉटने वापस घ्यायचं. हे I2 डॅश बदलत, त्याच्यानंतर हे I0 आणि हे I0. ओके, आता तुम्हाला माहिती आहे हे I0 परत IC आणि
आय सी आणि आय एमनी बनणार आहे. हे I0 बरं का, जसं हे I0 बनलं तर हे I0 परत ह्या दोनमध्ये स्प्लिटअप होणार आहे, लक्षात घ्या. पण I1 काय असेल तुमचा, वेक्टर ॲडिशन ऑफ I0 प्लस I2. ह्या पहा ह्या पद्धतीने हे सगळ्यांसाठी सेम आहे बरं का. हे फक्त इंडक्टिव्ह लॅगिंग, इंडक्टिव्ह म्हणजे काय, लॅगिंग PF. ओके, लोडचा पॉवर फॅक्टर ना, ट्रान्सफॉर्मरचा पॉवर फॅक्टरचा काही मॅटरच नाही, ट्रान्सफॉर्मरला काही घेणं देणं नाही पॉवर फॅक्टर कसा आहे. लोडचा पॉवर फॅक्टर, हे जो लोड आहे त्याचा पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे. तर त्यावेळेस अशा पद्धतीची वेक्टर डायग्राम आहे. पुन्हा एकदा सांगतो, यात I2 हा आहे, हा थोडा लॅगिंग आहे, E1 किंवा E2ला हा लॅगिंग आहे. मग याचा डॅश डॅशने वापस घ्यायचा आणि त्याच्यानंतर I0 आणि हे दोन्हीचं इक्वलंट करायचं, वेक्टर ॲडिशन करायची. समजलं. तसंच जर समजा कॅपॅसिटिव्ह असेल, काय असेल, कॅपॅसिटिव्ह असेल, तर मग काय येईल रे, लीडिंग. ओके, मग लीडिंग असेल तर I0 कसा करेल रे, सॉरी I2 कसा करेल, लीड करेल. तर इथं लॅग करत होता, इथं हा लीड करतो. मग लीड केला त्याला डॅश डॅशनी वापस घ्या, I2 डॅश करा. लक्ष द्या, I2 लीड करतोय, मग लीड केलं डॅश डॅशनी वापस घ्या. परत हे आलं I0 परत तुम्हाला माहिती आहे काय रे, IC आणि IM. हे कन्सिडर सोडून द्या सध्या. तर हे I2 आणि I0चं इक्वलंट काय आलं, हे I1. मग I1 ला काय लिहिणार, I1 इज इक्वल्स टू I0 प्लस I2 डॅश वेक्टर. हेच कळतंय, कळतंय ना, सोपं आहे. हे लीडिंग आहे, लीडिंगचं डॅश डॅश वापस घेतलं, त्याच्यानंतर हे घेतलं आणि ह्या दोन्हीचं रिझल्टंट I1. सेम रेजिस्टिव्हसाठी. आता रेजिस्टिव्हसाठी काय असेल रे, I2 हा एक्झॅक्ट इन फेज अँगल आहे का, लॅगिंग बी नाही लीडिंग बी नाही. अँगल कसा आहे रेजिस्टिव्ह याच्यावरच येईल ना. मग लॅगिंग बी नाही लीडिंग बी नाही, तर मग हे डॅश डॅशनी इथं घेतला. मग हे डॅश डॅशनी घेतला तर परत हे I0 काय रे, IC आणि IM. तर ह्या दोन्हीचा रिझल्टंट I1 येईल. मग I1 काय असेल रे, I2 डॅश प्लस I0 वेक्टर. समजलं. सेम आहे सगळ्यांसाठी, फक्त इथं अँगल कसा आहे, लॅगिंग आहे, इथं कसा आहे, लीडिंग आहे, इथं पॉवर फॅक्टर युनिटी आहे, त्याच्यामुळं युनिटी PF. समजलं. परीक्षेमध्ये कसं विचारतील, हे विचारतील 4 मार्काला. ही डायग्राम काढायची, हे काढायचं, हे फॉर्म्युले लिहायचे, खतम. हे जर विचारलं 4 मार्काला, ही डायग्राम काढायची, ही डायग्राम काढायची, हे लिहायचं, खतम. हे जर विचारलं 4 मार्काला, ही डायग्राम काढायची, हे लिहायचं, खतम. 4 मार्क. कुठं, यस, इथं डॅश आहे, इथं डॅश आहे, इथं डॅश. ओके, सो राईट डाऊन.